अलकादेश. जय गुरु गोरखनाथ. सर्व साधक, शिष्य, नाथ भक्त व नाथ परिवार, इतरही शक्ती साधक, इतर ज्या जनसमुदायावरती शक्ती कृपा आहे, संचार हवा वारा येते, या प्रत्येकासाठी आजचा व्हिडिओ हा खूप माहिती देणारा ठरणार आहे. मित्रांनो, आज आपण गुरुदीक्षा नेमके काय या विषयावरती चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मला येणाऱ्या अनेक फोनच्या माध्यमानं माझ्या भेटीला आल्यानंतर जे साधक प्रश्न करतात, विचारतात, तुम्ही नाथपंथी किंवा नाथ गुरुदीक्षा देणार का, किंवा तुमच्याकडे नाथांचीच गुरुदीक्षा आहे का, तुम्ही नाथांचीच गुरुदीक्षा देता का. तर असा प्रश्न आल्यानंतर मनात एक वेगळेच भावना, विचार निर्माण होतात. नेमके नाथांची गुरुदीक्षा म्हणजे ह्या साधका सांगती, शिष्या सांगती, काय बोलावे ह्या प्रश्नावरती विचार करण्या योग्य अशी वेळ निर्माण होते. तर मित्रांनो, नाथ गुरुदीक्षा ह्या विषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊया. मित्रांनो, जे नाथांच्या कार्यकाळात, नाथ वेळेमध्ये जी दीक्षा किंवा जो अधिकार, अनुग्रह मिळाला, त्यालाच आपण नाथ गुरुदीक्षा म्हणूया. राहिला प्रश्न तो ह्या जगाचा, ह्या सध्याच्या घडीचा, या समाजाचा, आताच्या गुरु आणि शिष्याचा. मित्रांनो, नावावरती जाऊ नका, पंथावरती जाऊ नका. माझे सरळ सरळ तुम्हाला हेच सांगणे राहील की तुम्हाला जर कोणी सांगत असेल की मी नाथांची गुरुदीक्षा देतो, माझ्याकडं नाथांचा अनुग्रह आहे, मी नाथांचाच गुरुच्या हाताने दीक्षित आहे, नाथांच्याच गुरुचा माझ्या डोक्यावरती हात आहे, ह्या भ्रमात, ह्या स्थितीत न फसता, मित्रांनो, अनुग्रह भाग वेगळा आहे, दीक्षा भाग वेगळा आहे. तर दीक्षा ही शरीराने शरीराला दिली जाते, आत्म्याने आत्म्याला दिली जाते, तत्वाची तत्वाला दिली जाते. तुमच्यावरती प्रसन्न असणारी शक्ती जर नाथांची नसेल तर मग नाथांची गुरुदीक्षा ही तुम्ही म्हणता कसं. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शक्ती कोणाची कोणतीही असो, नाथ असतील, भैरव असतील, माता कालिका असेल, दुर्गा असेल, इतर अन्य शक्ती असतील, पीर असतील, वीर असतील, बाबा बंकराज असतील, बाबा हनुमान मारुती असतील, कोणत्याही शक्तीचा साधक असो, गुरुदीक्षा हा भाग वेगळा आहे. शक्तीचा साधक असल्याने तो गुरु होऊ शकतो किंवा तो गुरुदीक्षा देऊ शकतो असे मुळातच नाही. हा भाग समजून घ्या. मित्रांनो, जर मी गुरु होण्या पात्र आहे तर माझ्याकडं शक्ती गुरुकृपी असावी. कोणतेही नाथ असो, कोणतीही शक्ती असो, जर त्यांनी गुरुदीक्षा द्यावी हा अधिकार, म्हणजे जर माझं कार्य शक्तिकृपेने चालते, माझ्यावर जर दैवत प्रसन्न असेल, म्हणजे नाथांपैकी एक कोणतेही नाथ किंवा दत्त महाराज जर माझ्यावरती पूर्णपणे प्रसन्न असतील, प्रसन्न वेगळं, हवा येणं, घुमणं वेगळं, संचार येणं वेगळं. प्रसन्न म्हणजे मी शब्द बोलतो आणि ते माझे कार्य करतात. इथे धर्मकर्माचे पालन केले जाते. जो अधर्मी आहे, जो धर्मकर्मानं अपुरा आहे, अधुरा आहे, त्याचे कार्य बहुतेक लवकर होत नाही किंवा होणारच नाही.
मी फक्त ज्याचे कर्म चांगले आहेत, जो कर्मशील आहे, कर्मवान आहे, त्याच व्यक्तीबद्दल बोलत आहे. आणि असा साधक जर गुरुदीक्षेसाठी माझ्यापर्यंत आला तर मी नाथपंथी किंवा नाथांची गुरुदीक्षा म्हणणार नाही, तर मी शरीराची, तत्वाला तत्वाची, आत्म्याला आत्म्याची गुरुदीक्षा करत आहे किंवा देत आहे. मी ह्याच परिस्थितीला, ह्याच स्थितीला गुरुदीक्षा मानेल. ना मी नाथपंथाची, ना मी नाथांची, ना मी इतर कुठल्या शक्तीची गुरुदीक्षा देत आहे. तुमच्याकडे जे तत्व कार्यरत आहे, तुमच्यावरती ज्या शक्तीची कृपा किंवा ती प्रसन्न आहे, त्याच शक्तीची गुरुदीक्षा तुम्हाला मिळेल. येऊन एकदा आजमावून बघा. मी स्वयं नाथांची गुरुदीक्षा कोणालाही देत नाही. हा, ज्या व्यक्तीवरती जर नाथ असतील आणि त्या नाथांचे जर गुरु शक्ती त्या व्यक्तीला माझ्या आजूबाजूला शेजारी बसलेली विराजमान दिसत असेल, तर तोच नाव घेऊन सांगतो की तुमच्या शेजारी असे माझे गुरु हे विराजमान आहेत, आणि मग त्या व्यक्तीला तीच गुरुदीक्षा दिली जाते. जर एखाद्या स्त्रीवरती किंवा एखाद्या पुरुषावरती जर मातेची, देवीची संचार सवारी येत असेल, तिलाही तिचेच गुरु भोलेनाथ, शिव किंवा गोरखनाथ हे दिसत असतात. बहुतांश एखाद्याच व्यक्तीला मच्छिंद्रनाथ किंवा दत्त महाराज दिसत असतात. हा माझा अनुभव हा कार्यक्षमतेचा आहे, कार्यबळाचा आहे. मी जे कार्य केलं त्याच कार्यानुसार मी हा अनुभव शेअर करत आहे. तेव्हा गुरुदीक्षेसाठी नाथ तत्व ह्या विषयावरती किंवा ह्या अनुषंगाने कुठेही जाऊ नका आणि कुठेही जाऊन स्वतःची भरकांटी करून घेऊ नका, फसगत करून घेऊ नका. सांगायचे म्हणजे एवढेच, कुणीही नाथांची गुरुदीक्षा देण्यायोग्य नाही आणि कुठेही नाथांचे सामर्थ्य नाही. खरी सिद्धी, खरी विद्या, खरी नाथकृपा ही बऱ्याच साधकाकडे, शिष्याकडे, भगताकडे आज शिल्लक नाही. 100 मध्ये कुणीतरी 2च व्यक्ती अशा असतील का ज्यांच्यावरती नाथांची कृपा आहे. अन्य फक्त दिखावा किंवा गैरसमज आहे. अलकादेश. जय गुरु गोरखनाथ.